आपण रघुवंशाचा 3रा सर्ग पाहतोय आणि 3ऱ्या सर्गामध्ये 39व्या श्लोकात राजा दिलीपाने यज्ञाची दीक्षा घेतली आहे किंवा यज्ञाचं ध्येय धारण केलेलं आहे किंवा नेहमी यज्ञ करणारा असा राजा दिलीप असं कालिदासाने वर्णन केले. त्यात यज्ञ म्हणजे काय याच्यावरती आपण चिंतन करत होतो. यज्ञदेव पूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम. त्याच्यामध्ये आपण देवपूजा पाहिल्यानंतर आता संगतीकरण पाहत होतो. संगत तर करायचीच आहे, मग ती दुर्जनांची करण्यापेक्षा सज्जनांची करावी. आणि मग सज्जनांची संगत जर करायची आहे तर सज्जन कोणाला म्हणायचं आपण, हा त्याच्या मागचा विषय आपला चाललेला होता. शास्त्रकारांनी अनेक ठिकाणी सज्जनांची लक्षणं सांगितलेली आहेत, संतांची लक्षणं सांगितलेली आहेत की महापुरुष कोणाला म्हणायचं, त्यांचे काय गुण आहेत. खूप त्यांच्या गुणांची माळा आपल्याला सगळीकडे दिसते शास्त्रांमध्ये. आता काय आपण एवढे सगळे गुण इथं अभ्यासाला लागलो तर वर्ष निघून जाईल आपलं त्याच्यामध्ये. ठराविक मोजके आपण काही गुण पाहूया त्यांचे, नाही का. त्याच्यामध्ये एक श्लोक आपण पाहत होतो की ज्याच्यामध्ये संतांचे गुण सांगितलेले काय आहेत, महापुरुष कोणाला म्हणतात. तर त्याच्यामध्ये तृष्णां छिंदी भज क्षमां जहिमदं पापे रतिम आकृथा सत्यं भूयनुजाहि साधु पदवीं सेवस्व विद्वज्जनान् मान्यान् मानय विद्विषोऽप्यनुनयात् प्रच्छादय स्वान् गुणान् कीर्तिं पालय दुःखिते कुरुतया मे तत्सतां लक्षणम्. ही सज्जनांची लक्षणं आहेत. एतत् सतां लक्षणम्. काल आपण बघत होतो की तृष्णां छिंदी भज क्षमां जहि मदम. तृष्णां छिंदी म्हणजे ज्यांनी सगळ्या इच्छा, पिपासा, तृष्णा ज्याच्या नष्ट झालेल्या आहेत. तृष्णां छिंदी भज क्षमां. आणि ज्याने काय केलेलं आहे, क्षमेला धारण केलेला आहे. क्षमा, क्षमेची उपासना जो करतो तो म्हणजे महापुरुष, तो म्हणजे सज्जन, तो म्हणजे संत. सज्जन, सज्जन शब्दाचा अर्थ परत एकदा आपण लक्षात घेऊया. सज्जन, सत म्हणजेच काय, जे असत नाहीये, म्हणजेच जे परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माच्या दिशेने वाटचाल करणारा जो आहे किंवा जो परब्रह्म स्वरूप आहे तो म्हणजे सज्जन. ठीक आहे. जो भगवंताचा झालेला आहे तो सज्जन. भगवंताचा होणे म्हणजे काय, आपण स्वतः भगवंताचा आहे हे जगाला सांगत फिरणे नाही. स्वतः भगवंतानी म्हटलं पाहिजे की हा माझा आहे, त्याला सज्जन म्हणतात, त्याला भगवंताचा माणूस म्हणतात. गीतेमध्ये जर पाहिलं, भगवंत तिथं स्वतःहून सांगतायत पांडवानां धनंजय, की पांडवांमध्ये मी धनंजय आहे. मुनीनामप्यहं व्यासः, नाही का, जे सगळे श्रेष्ठ मुनी होऊन गेलेले आहेत त्यांच्यामध्ये मी व्यास आहे. उगाचच काल आपण व्यास पौर्णिमा नाही साजरी केली. मुनीनामप्यहं व्यासः कविनामुशना कविः दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषितां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानं. हे प्रत्येक भगवंतानी ज्या विभूती सांगितलेल्या आहेत, नाही का, ते भगवंत म्हणतात की ह्याच्यामध्ये मी आहे. गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनी, नाही का, गंधर्वांमध्ये मी चित्ररथ आहे, सिद्धांमध्ये मी कपिल मुनी आहे. खूप त्यांनी विभूती सगळ्या सांगितलेल्या आहेत. ऐरावतं गजेंद्राणाम नराणांच नराधिपम. खूप म्हणजे या सगळ्या लोकांना भगवंताने आपलं म्हटलेलं आहे. हे सगळे सज्जन आहेत. मग ते आपण भगवंताला आपलं मानून चालत नाही, तर भगवंताने आपल्याला आपलं मानलं पाहिजे, तो सज्जन. मग त्या सज्जनांची ही लक्षणं आहेत.
तृष्णां छिंदी भज क्षमां जहि मदम, जहि मदम. नाही का, ज्याच्या जीवनातून मद, अहंकार, नाही का, दर्प, खूप असे त्याला वेगवेगळे शब्द आहेत. दर्प आहे, मद आहे, अहंकार आहे, अवलेप आहे, अवष्टंभ आहे, चित्तोद्रेक आहे, स्मय आहे, मद आहे. हे सगळे, या सगळ्या गोष्टी ज्यांच्या जीवनातून निघून गेलेल्या आहेत, असा जो आहे अहंकार, अहंकार हा नसावा. आता ज्याच्याकडे शक्ती आहे त्यालाच अहंकार होऊ शकतो. आता आपल्याकडे शक्तीच नाहीये तरी आपल्याकडे अहंकार असतो. कसला अहंकार करतो आपण काय माहित नाही. ज्याच्याकडे काहीतरी आहे त्या असलेल्या गोष्टीचा जर अहंकार असला तरी ठीक आहे, एक वेळेस तो शोभा तरी देईल थोडाफार. पण ज्यांच्याकडे काही नाहीच ते पण लोक अहंकार करत राहतात. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. पुराणांमध्ये एक कथा आहे. सत्यभामा, सुदर्शन चक्र आणि गरुड ह्या तिघांना अहंकार झालेला असतो. सत्यभामेला सौंदर्याचा अहंकार, सुदर्शन चक्राला शक्तीचा अहंकार आणि गरुडाला सुद्धा शक्तीचा अहंकार. असे या तिघांचे अहंकार असतात तिघ. आता करावं काय? मग ते कितीही जरी असलं ना, घरातला कितीही श्रेष्ठ असला तरी ते कान टोचायला सोनाराकडेच जावं लागतं. अशी गंमत झाली. मग कृष्णाने पण विचार केला, जरा आपण आता सोनार बोलवला पाहिजे. असं एक कृष्णाने गरुडाकडे निरोप पाठवला की जा, असं असं तिकडं अमुक अमुक ठिकाणी हनुमान थांबलेला आहे, त्याला बोलव. हनुमान थांबलेला आहे आणि त्याला बोलव म्हटल्यावरती गरुड गेला. आणि आता गरुडच शेवटी तो साक्षात विष्णूचं वाहन आहे. आपल्यासारखे काय असे गल्लीत फिरणारे कावळे चिमण्या नव्हे, ते विष्णूचं वाहन गरुड आहे. मग त्याला त्या गोष्टीचा अहंकार असणारच आहे आणि तो त्या अहंकाराने गेला तिथं. तर त्याला काय माहिती कोण हनुमान, कसला हनुमान, काय. आता इथं तो कृष्णाचा सेवक होता ना यावेळेस. गेला आणि सांगितलं, अरे असं असं आहे. पाहिलंय की हे माकडच दिसतंय. हे माकडा चल, द्वारकेचा राजा तुला बोलवतोय, चल पटकन तिकडं. हनुमंताला काही कळे ना कोण द्वारकेचा राजा, काय कशाला बोलवतोय हे ते, नाही का, हा कोण आला मला काय सांगायला. तो म्हणतो मी नाही येत. मी नाही येत म्हटल्यावरती गरुडाला राग आला. हा माझी आज्ञा ऐकत नाही. जरा इंगा दाखवला पाहिजे याला, काय आहे मी, माझी आज्ञा नाही ऐकत म्हणजे काय. गरुडाने लगेच तिथं त्याच्याशी युद्ध करायला सुरुवात केली. युद्ध करायला जे गरुडाने झेप टाकली त्याच्यावरती, तशी हनुमंताने एक त्याच्या श्रीमुखात भडकावली आणि तसा गरुड 4 कोस दूर जाऊन पडला तिकडं. आणि त्याला त्याची शक्ती लक्षात आली. बापरे, म्हणजे मी आजपर्यंत एवढा शक्तिशाली मला समजत होतो, पण माझ्यापेक्षाही शक्तिशाली हा कोणीतरी आहे. आणि आल्या पावली गरुड परत गेला तिकडं. आणि परत गेल्यावर त्याने हा सगळा प्रसंग सांगितला, असं असं झालं हे ते. मग कृष्ण म्हणला, एक काम कर, तू त्याला जाऊन सांग तुला रामाने बोलवलंय म्हणून. आता रामाने बोलवलंय, पण आता गरुड जायला घाबरतो ना. गरुड म्हणतो मी कशाला जाऊ परत, परत त्याने असं मारलं मला तर संपूनच जाईल मी, त्याची ताकद भयंकर आहे. पण कृष्ण म्हणतो नाही नाही, आता तू एवढं जा, मगाशी तू ते जे उद्धटपणा केला ना तसा उद्धटपणा नको करू. आता एकदम नम्रतेने त्याला सांग की तुला रामाने बोलवलेलं आहे.
ठीक आहे, मग गरुड गेला आणि गरुडाने तितक्याच नम्रतेने हात जोडून, अहो स्वामी, तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांनी बोलवलेलं आहे, तुम्ही चला. आता हे ऐकल्यावर हनुमान, शेवटी तो रामाने बोलवलं आणि हनुमान जाणार नाही म्हणजे कसं काय? तर गरुड म्हणला, बसा तुम्ही माझ्या पाठीवरती, मी तुम्हाला एकदम वायू वेगाने तिकडे घेऊन जातो. आता गरुड हनुमंताला म्हणतोय की मी तुला वायू वेगाने घेऊन जातो. अरे, जो स्वतः वायूचा पुत्र आहे त्याला तू म्हणतोय का? नाही का? मनोजवम मारुत तुल्य वेगम, असा जो हनुमान आहे त्याला हा सांगतोय की मी तुला वायूच्या गतीने घेऊन जातो, चल पटकन. हनुमान मनातल्या मनात हसला आणि त्याला म्हणलं, बरं बरं ठीक आहे, एक काम करा, तुम्ही पुढे चला, तुमच्या मागोमाग मी येतो. आणि निघाले. आता इकडं गरुड ज्यावेळेस दरबारात पोहोचला आणि गरुड दरबारात पोहोचतो आणि बघतो तर काय, तर गरुडाच्या आधी हनुमंत दरबारात तिथे येऊन निवांत बसलेला आहे, नाही का? आणि गरुडाला एकदम आश्चर्य वाटतं की माझ्या आधी हा कसं काय पोहोचू शकला, कारण आज जगात जर सगळ्यात फास्ट, सगळ्यात वेगवान असा जर पक्षी कोण असेल तर तो गरुड आहे, नाही का? अगदी वाऱ्याच्या वेगाने जो उडू शकतो तो गरुड आहे. आणि त्या गरुडाच्या आधी हा येऊन पोहोचला म्हणजे कसं काय? पुन्हा तिथं गरुडाचा गर्वहरण झालं. ज्यावेळेस हनुमान तिथं वेशीवर आला असेल द्वारकेच्या, त्यावेळेस कृष्णांनी त्या सुदर्शन चक्राला सांगून ठेवलं होतं की कोणालाही माझ्या परवानगीशिवाय आत पाठवायचं नाही. आणि म्हणून सुदर्शन चक्राला तिथं त्या द्वारकेच्या वेशीवरती असेल, गेट असेल ज्याचा काही दरवाजा, मुख्य दरवाजा, तिथं उभं केलं होतं. आणि हनुमंताला आलेलं पाहून मग कृष्णाने, आता कृष्णच तो साक्षात विष्णूचा होता, त्याला काही या गोष्टी माहिती नाहीयेत का? पण शेजारी त्याने सत्यभामेला बसवलेलं होतं, सीतेचा शृंगार करून सगळा, ही सीता किती सुंदर दिसत होती तसा सगळा शृंगार कर आणि तू बस इथं. म्हणजे तो आला की त्याला वाटलं पाहिजे मी राम आहे आणि तू सीता आहे. आता कृष्णच आहे तो कृष्ण राम वाटणार नाही का? नक्कीच वाटणार आहे. आणि सत्यभामा पण एकदम सगळी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आली, सगळ्या गोष्टी तिने केल्या एकदम मस्तपैकी, आणि सीतेचा वेश धारण करून बसली होती तिथं. आणि शेवटी सुंदरच होती ती पण, काही कमी सुंदर नव्हती. आणि बसली. आणि तेवढ्यात कृष्णाने मग मुद्दामून हनुमंताला विचारलं, अरे तू आज कसं काय आलास? तुला कोणी अडवलं नाही का? त्यावेळेस हनुमंत म्हणतो, हा मला तसं मध्ये हे तुमचं जे सुदर्शन चक्र आहे ना, त्या सुदर्शन चक्राने अडवलं होतं मला. मग काय नाही, मग धरलं त्याला मी तसंच, आणि हे काय माझ्या दाताखाली त्याला दाबून आणलेलं आहे मी. आणि असं म्हणून त्याने असं दातातून सुदर्शन चक्र काढून तिथं कृष्णाच्या पुढ्यामध्ये ठेवलं. आणि त्यावेळेस मग कृष्णाने त्या सुदर्शन चक्राकडे पाहिलं तर सुदर्शन चक्र म्हणला, नाही बाबा, माझी शक्ती ह्याच्या समोर काहीच नाहीये. म्हणजे तिथं त्याचं पण गर्वहरण झालं. आणि शेवटी मग हनुमंताला न राहून हनुमंताने विचारलं, प्रभू तुम्ही तर श्री रामचंद्र आहातच, ह्यात काही शंकाच नाही, पण हे तुमच्या शेजारची जागा फक्त आणि फक्त सीतामातेसाठीच आहे. एवढी अशी त्रैलोक्य सुंदरी असलेली सीतामाता, तिच्या जागी तुम्ही ही कोण दासी बसवलेली आहे? जिला नाही रूप नाही रंग नाही सौंदर्य, अशी कोण दासी बसवलेली आहे तुम्ही? असं हनुमान तिथं म्हटलं. आणि हनुमंताचं हे वाक्य आल्याबरोबर झालं, सत्यभामेचा पण गर्वहरण झाला, की तिला पण कळून चुकलं की माझ्यापेक्षाही ती सीता कितीतरी सुंदर दिसत होती. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की कोणत्याही गोष्टीमध्ये गर्व, अहंकार हा नसावा. मग तो रूपाचा असेल, शक्तीचा असेल, बुद्धीचा असेल, ज्ञानाचा असेल, कशाचाही असेल, विद्येचा असेल, कोणत्याही प्रकारचा अहंकार माणसात नसावा.
भीमाचा अहंकार दूर करायला लागला शक्तीचा, तो पण हनुमंतानीच केला. अर्जुनाचा अहंकार दूर करायला लागला, तो पण ह्यानीच केला, हनुमानानेच केला. प्रत्येकाचा अहंकार हा दूर करावा लागलेला आहे तिथं. म्हणजे हे सगळे लोक कितीही श्रेष्ठ असले आणि श्रेष्ठत्वाचा अहंकार हा येतोच माणसात, कितीही नाही म्हटलं तरी येतोच. मग त्या अहंकारावरती आपलं नियंत्रण पाहिजे, नाही का. चित्तावरती नियंत्रण, योगश्चित्त वृत्ती निरोध. योग म्हणजे काय? चित्ताच्या वृत्तींवरती निरोध, त्याला योग म्हटलेलं आहे. आणि मग ती चित्तवृत्तींचा निरोध मिळवण्यासाठी जे वेगवेगळे प्रकार आहेत, जे वेगवेगळे मार्ग आहेत, त्याच्यातला एक मार्ग म्हणजे आसन, नाही का. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे जे सगळे आहेत त्याला अष्टांग योग म्हणतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्यावरती जे नियंत्रण ठेवायचंय मला, ते कशाद्वारे ठेवायचंय? तर या 8 अंगांद्वारे ठेवायचंय. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ह्या 8 अंगांद्वारे मला त्याच्यावरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर या 8 अंगांना मिळून एकत्रपणे योग म्हणतात. योगश्चित्त वृत्ती निरोध, त्याला अष्टांग योग म्हटलेलं आहे. तर त्याच्यातला आसन हा एक प्रकार आहे. आसन हे एक अंग झालं. पण आज आपण योग म्हटलं की आपल्याला फक्त आणि फक्त आसनच आठवतं. मी योग करतोय म्हणजे काय करतोय? मी फक्त आसन करतोय, योगासन करतोय. बाकीचे 7 अंग कोण करणार मग? आपण यम करतो का? आपण नियम करतो का? प्राणायाम करतो का? प्रत्याहार करतो का? धारणा, ध्यान, समाधी, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो का? आपण फक्त आणि फक्त आसन करतो. आणि मग हा खूप मोठा योगी आहे. ज्यावेळेस तो या सगळ्या इतर 7 अंगांना सुद्धा त्याच्या जीवनामध्ये स्थान देईल, नाही का. पतंजली असतील, ज्ञानेश्वर असतील, हे सगळे महान योगी का बरं होते? कारण त्यांनी त्यांच्या जीवनातील या 8ही अंगांना प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यातला हा योग कशासाठी आहे? की त्या अहंकारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी. आणि ते ज्यांच्या जीवनात दिसतंय असे हे संत लोक आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा कधीच. जही मदम, मद नसावा, माज नसावा, कोणत्याही गोष्टीचा माज नसावा. तो वित्ताचा असेल, संपत्तीचा असेल, ज्ञानाचा असेल, विद्येचा असेल, रूपाचा असेल, सौंदर्याचा असेल, काही कौशल्याचा असेल, कलेचा असेल, कोणत्याही गोष्टीचा असेल, शक्तीचा असेल, कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. म्हणून हे हनुमान इतकं श्रेष्ठ उदाहरण का बरं आहे? सगळ्या जगाला आपल्या पायामध्ये झुकवायची शक्ती त्याच्याकडे होती, पण तरी सुद्धा तो स्वतः रामचंद्रांच्या समोर झुकलेला आहे. तरीही तो स्वतः सीतेसमोर झुकलेला आहे, लक्ष्मणासमोर झुकलेला आहे, इतर जे कोणी सगळे श्रेष्ठ लोक असतील त्यांच्या समोर तो झुकलेला आहे, ऋषीमुनी असतील, जे कोणी असतील. लवलेश, अहंकाराचा लवलेश मात्र त्याच्याकडे नव्हता. म्हणून हे सगळे लोक श्रेष्ठ आहेत. कृष्णान छिंदी भज क्षमाम जहिमदम पापे रतिम माकृथाः, पापे रतिम माकृथाः. हे जे सज्जन लोक असतात, ह्या सज्जन लोकांची रती म्हणजेच प्रेम, आवड, नाही का. त्यांची रती ही कधीच पापकर्मांमध्ये नसते. पापे रतिम माकृथाः. हे लोक कधीही पापकर्मांमध्ये लीन नसतात, पापकर्मांमध्ये रत नसतात, किंवा पाप कर्मांमध्ये ज्यांचं प्रेम नसतं
ज्यांचं मन तिथं गुंतलेलं नसतं असे आहेत, ह्यांना सज्जन म्हणतात. त्यांच्या व्यतिरिक्त जे असतील, ज्यांचं पापकर्मामध्येच चित्त लीन असतंय, ते दुर्जन. पाप म्हणजे काय ते आपण काय वेगळं सांगायला नको. पाप हा सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे काही पापाचे प्रकार असतील सगळे, कायिक, मानसिक, वाचिक, बौद्धिक वगैरे वगैरे, नाही का. प्रत्येक प्रकारची पाप शरीराने असेल, वाणीने असेल, विचारांनी असेल, बुद्धीने असेल, इंद्रियांनी असेल, कोणत्याही गोष्टीने असेल. तर या पापकर्मामध्ये जे लोक लीन झालेले नाहीयेत, या पापकर्मांमध्ये जे लोक रत नाहीयेत, असे जे आहेत त्यांना सज्जन म्हटलेलं आहे. कायम ज्यांचं प्रत्येक कर्म हे पुण्याच्या दिशेनेच जात असते, प्रत्येक कर्म हे त्यांना पुण्याच्या दिशेनेच घेऊन जातं. त्यांच्या कर्माच्या अकाउंटमध्ये कायम पुण्याचाच बॅलन्स शिल्लक असतो, असे हे लोक आहेत. आणि त्या पुण्याच्या बॅलन्सवरती देव आपोआपच अजून त्यांना सत्कर्मांचं म्हणा किंवा आशीर्वाद स्वरूपाचं म्हणा व्याज देत राहतो कायम. तर हे पापकर्म जे आहे, त्या पापकर्मापासून जे लोक दूर आहेत, ज्यांची पापकर्मामध्ये काय नाहीये, रती नाहीये, प्रेम नाहीये किंवा रुची नाहीये किंवा आवड नाहीये, आपलं उलट असतं. पापकर्माकडेच आपले जास्त रुची असते. रस्त्यावरून जात असू ना आपण, आणि काहीतरी रस्त्याच्या कोपऱ्यात कुठंतरी बाजूला जर भांडण चाललेलं असेल, जे सहजगत्या आपल्याला दिसत पण नाही, थोडंसं आड बाजूला इकडे तिकडे चाललेलं आहे, पण काहीतरी कानावर आलं, आपण काय करतो, मुख्य रस्ता सोडून लगेच तिकडं आपण आधी धाव घेतो. बापरे काय झालंय, चला बघूया जरा. ते भांडण आपल्याला काय सोडवायचं नसतं, काहीच नसतं, पण आपल्याला त्याची फक्त मज्जा घ्यायची असते. हा काय किती भारी भांडतायत बरं का, हा त्याला काय बोलला, मग तो त्याला काय बोलला. चाळीत राहणाऱ्या ज्या बायका असतात गल्लीतल्या म्हणा, इतर सगळ्या, त्यांच्यामध्ये हेच असतं, दोन बायका भांडायला लागल्या की बाकीच्या 10 तिथं गोळा होणार आपापल्या खिडकीत, आणि त्या ऐकत राहणार, बापरे ती काय म्हणली हिला आणि ही काय म्हणली तिला. पापे रतिम्मा कृथाः, पाप कर्मामध्ये कधीही रती नसलेले हे लोक आहेत. पण आपण मात्र नेमकं त्यांच्या उलटच आहे. एखाद्या ठिकाणी पापकर्म होत असेल तर त्याला दुजोरा देणार आहे आपण, किंवा स्वतः ते पापकर्म करणार आहे. म्हणून आपल्याकडं डायरी लिहिण्याची पद्धत होती, डायरी नाही का. रोज रात्री झोपताना डायरी लिहायची मला. डायरी म्हणजे त्याला आपण, डायरी हा शब्द आता आला, त्याला आपण दैनंदिनी म्हणायचो आपल्या इथं. ती रोज रात्री झोपताना लिहायची. का? कारण रोज रात्री झोपताना मी विचार करायचा आहे संपूर्ण दिवसभरात, किन्नु मे पशुभिस्तुल्यम किंवा सत्पुरुषै समम, नाही का. हा विचार मी रोज करायचा आहे, किन्नु मे पशुभिस्तुल्यम किंवा सत्पुरुषै समम, की आज दिवसभर मी जे पण काही वागलो, मी जे पण काही वर्तन केलं, माझ्या हातून ज्या पण काही कृती घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये किन्नु मे पशुभिस्तुल्यम, मी काय पशुसारखा जगलो का, नाही का. हा विचार त्यांनी केला पाहिजे, किन्नु मे पशुभिस्तुल्यम किंवा सत्पुरुषै समम, का दिवसभरात मी असं एक तरी काम केलेलं आहे की जे काम या सत्पुरुषांसमान असेल, सत्पुरुषांना आवडेल असं काम असेल, सतच्या दिशेने नेणारं काम असेल, असं एक तरी काम मी आज केलेलं आहे का, नाही का. किन्नु मे पशुभिस्तुल्यम किंवा सत्पुरुषै समम, की आज मी दिवसभर पशुसारखं वागलोय की एखादं तरी काम असं केलंय की जे सज्जनांना आवडेल. सज्जन लोक ज्याचं ध्यान करतात, सज्जन लोक ज्याचं चिंतन मनन करतात,
सज्जन लोक ज्याचं ध्येय उचलतायत असं एखादं काम तरी मी केलंय का आज? हा विचार मला रात्री झोपताना करायचा आहे. म्हणून ते डायरी लिहिणार. पण आज आम्ही डायरी लिहितो कशासाठी? नाही मग काल काय केलं होतं ते आज आठवत नाही म्हणून आज डायरी लिहायची. नाही मग त्या दिवशी त्याला पैसे दिले होते पण ते परत मागायचं मी विसरू नये म्हणून मी तर रोजच्या रोज डायरी लिहून ठेवतो मी. अमुक अमुक तारखेला यांनी मला शिवी दिली होती, आता त्याचा परत बदला कधी घ्यायचा म्हणून ते आपण लिहून ठेवलेलं बरं, मग ते नंतर पाहता येत. हे सगळे आमचे डायरी लिहिण्याचे सगळे उद्देश, हेतू. हेतू चुकला की कृती सुद्धा चुकलीच समजायचं आणि परिणाम तर चुकलाच. त्यामुळे हेतू शुद्ध ठेवा, कृती आपोआप शुद्ध होणार आहे आणि परिणाम पण त्याचा चांगलाच मिळणार आहे. पण ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण तिथं स्वीकारली पाहिजे. पापे रतिम मा कृताः. माझ्या जीवनात आज मी दिवसभर पापकर्म केली की एखादं तरी काही कर्म असं केलेलं आहे की जे मला पुण्याच्या दिशेने घेऊन जाईल. आणि निदान आपल्यासारख्या लोकांनी आधी तिकडं तर प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर मग आपण संतांची उदाहरणं देतो तिथं लगेच. मग संत लोक म्हणतात पुण्याची गणना कोण करी. आता पुण्याची गणना कोण करी हे जे आहे हे आपल्यासारख्यांसाठी नाहीये, त्या महापुरुषांसाठी आहे की ज्यांना त्या पुण्याची काही घेणं देणंच नाहीये. कारण त्या पाप पुण्याच्या वरती गेलेले हे सगळे लोक आहेत. त्रिगुणांच्या वरती जे लोक गेलेले आहेत, सृष्टी चक्राच्या वरती जे लोक गेलेले आहेत, भगवंतावर उपकार करणारे हे सगळे लोक आहेत. त्यामुळे पुण्याची गणना कोण करी हे त्यांच्यासाठी ठीक आहे. पण आपण मात्र त्याच्या गणनेशिवाय पुढे जाऊच शकत नाहीये. बरोबर की नाही? एखादा खूप श्रीमंत आहे, जगातला एक नंबरचा श्रीमंत जो व्यक्ती असेल, तो रोज त्याच्याकडे किती पैसे आले किती गेले, 1 रुपया आला का गेला हा विचार नाही करत. आज किती रुपये आले, बापरे मगाशी किती गेले. कारण दर सेकंदाला, दर मिनिटाला, दर तासाला त्याच्या अकाउंट मध्ये एवढे पैसे पडतच असतात. का तो काय त्याचा विचार करणार आणि काय त्याची गणना करणार आणि काय मोजमाप करणार. त्यामुळे तो करतच नाही, तो ह्या सगळ्याच्या वरती गेलेला आहे. पण ज्याला खूप मेहनतीने, खूप कष्टाने दिवसाचे 100 रुपये जर मिळत असतील, दिवसाच्या 24 तासाचे 100 रुपये जर त्याला मिळत असतील, तो मात्र विचार करणारच की नाही प्रत्येक वेळेस, बापरे मला किती मिळाले आज, किती नाही मिळाले, माझे किती आले किती गेले. हा विचार त्याला करावाच लागणार आहे. मग तसंच आहे, ही पुण्याची गणना कोण करीना हे त्यांच्यासाठी आहे की ज्यांच्या अकाउंट मध्ये दरवेळेस एवढे पैसे पडतायत, एवढं पुण्य त्यांच्या अकाउंट मध्ये सारखंच जमा होते, ते लोक त्याची गणना करत नाहीत. पुण्याची गणना कोण करी. पण ते आपल्याला मात्र करावी लागणार आहे. का? कारण आपल्याला माहिती आहे आज जर 100 रुपये नाही मिळाले तर उद्या खायचे वांदे आहेत आपले. त्याच्यासाठी आपल्याला मात्र ती पुण्याची गणना करावीच लागणार आहे, नाही का? म्हणून मग आपण ही जी पापकर्म आहेत ह्या पापकर्मांपासून दूर राहणं हे या संत लोकांचं लक्षण आहे. अजिबात ज्यांच्या विचारामध्ये, ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या वाणीमध्ये, ज्यांच्या वर्तनामध्ये, ज्यांच्या कृतीमध्ये कळत सुद्धा आणि नकळत सुद्धा पापाला जागाच नाहीये, पापाला थाराच नाहीये तिथे, असे हे संत लोक आहेत, असे हे सज्जन लोक आहेत. अशांची संगती झाली पाहिजे. संगती करणम यद देव पूजा, संगती करणम मैत्री करणम दानम. अशा लोकांची संगत झाली पाहिजे. पापे रतिम मा कृताः, की ज्यांची पापकर्मामध्ये अजिबात रती नाहीये.
पुढे जर आपण पाहिलं, कृष्णान छिंदी भज क्षमाम जहिमदम पापे रतिम मा कृथाः सत्यम ब्रूहि, नाही का, सत्यम ब्रूहि. कायम हे लोक काय करतात, कायम सत्याची कास ज्यांनी धरलेली आहे, कायम सत्य बोलणारे आहेत, सत्य वागणारे आहेत, सत्याचाच विचार करणारे असे जे लोक आहेत, गीतेने पण म्हणून हे सगळे गुण गीतेने सांगितलेले आहेत यांचे. दैवी संपत्ती असेल किंवा मग 16व्या अध्यायातली दैवी संपत्ती असेल किंवा 12व्या अध्यायातला जे सगळे त्यांची लक्षणं असतील, अद्वेष्टा सर्वभूतानाम, प्रत्येक वेळेस भगवंतांनी या सत्याला हायलाइट केलेलं आहे. अहिंसा सत्यमक्रोध त्याग शांतीर पैशुनम, नाही का, सत्य, त्या सत्याची कास धरणारे. आणि सत्य कशाला म्हणतात, जे धर्माचा विजय करतं त्याला सत्य म्हणतात. जो काही धर्म असेल, नाही का, त्या धर्माचा विजय करणं याला सत्य म्हणतात. त्याच्याकडे जे घेऊन जाईल त्याला सत्य म्हणतात. सत्य म्हणजे खरं बोलणं नव्हे. आपलं कसं असतं की 100 जण उभे असतात ना, मग त्या 100 जणांमध्ये आपण काहीतरी एखाद्याला हे करतो बरं का, तुला हे कळत नाही का रे, नाही का, नाही मग मी सत्यच बोललो होतो ना तिथं सगळ्यांसमोर, मी थोडी खोटं सांगितलं काही. आपल्याला कधी कधी या गोष्टी कळत नाही. नंतर आपण ज्यावेळेस शांतपणे विचार करायला बसतो, मग त्यावेळेस आपण हा विचार केला पाहिजे, अरे मी त्याच्यासमोर ही गोष्ट बोललो, पण त्याच्यासमोर ही बोलली पाहिजे होती का, हा विचार तिथं आपण केला पाहिजे. त्यालाच सत्य म्हणतात. हा, आपली मजाक मस्ती चाललेली असते, सगळ्या गमती जमती चाललेल्या असतात, तो भाग वेगळा. पण एखाद्या सिरियस गोष्टीमध्ये आपण ज्यावेळेस अशा काहीतरी गोष्टी सांगतो, मग ते सत्य सांगणं तिथं आवश्यक आहे का, त्याला सत्य म्हणता येईल का. चार चौघांमध्ये आपण म्हणणार, अरे हा होता ना, यांनी काल पोलिसांचा लई मार खाऊन आला बरं का. आपण हे सगळे तिथं 50 लोक उभे आहेत, त्याच्यात सांगणार हा पोलिसांचा मार खाऊन आला. अरे नाही, मग मी खोटं काय बोललो त्याच्यात, मी खरंच बोललो. अरे पण तुला इथं बोलायची काही गरज होती का, त्याचा तू उद्धार केला इथं बोलून. सकारात्मक उद्धार करण्याऐवजी तू नकारात्मक उद्धार केला त्याचा. तिथे उद्धार करणे आपण म्हणतो ना मराठीत वाक्प्रचार, लय उद्धार केला आमचा तू, तसा तू उद्धार केला का त्याचा. नाही मग मी खरं बोललो ना, अरे पण बोलायची गरजच नव्हती खरं तिथं, काही नसता बोलला तरी चाललं असतं, तुला काही कोण विचारायला आलं नव्हतं तिथं. नाही पण मी नेहमी खरं बोलतो. अशा खऱ्या बोलण्याला काही अर्थच नाही ना, की जे तुमचं खरं हे धर्माच्या विरुद्ध असेल. धर्म काय सांगतोय, आत्मगौरव आणि परसन्मान सांगतोय, आणि इथं मात्र तुम्ही सगळ्यांच्या समोर त्याचा सन्मान घालून टाकला. ते जे खरं बोलणं असेल ते काही उपयोगाचं आहे का. नाही का, हा विचार तिथं झाला पाहिजे. गंमत जम्मत असेल, इतर सगळ्या गोष्टी असेल, आपल्या होतात मित्रमैत्रिणींमध्ये, कुटुंबामध्ये म्हणा, गमती जमतीचा भाग वेगळा. त्यावेळेस माणूस म्हणतो, हसतो आणि विसरून पण जातो सगळ्या गोष्टी. आता मुद्दामून एखाद्याला हे करणं ते सत्य आहे का. जी गोष्ट समोरच्याला पण आणि मला पण भगवत मार्गावरती पुढे घेऊन जाणारी आहे, भगवंताच्या प्रेमाची अनुभूती करून देणारी आहे, तिला सत्य म्हणायचं.
नाहीतर आज आपण आपल्याला उपनिषदांनी पण सांगितलेलं आहे की हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम. हिरण्मयेन पात्रेण, सोन्याने युक्त असलेल्या भांड्याने सुद्धा मग सत्याचं मुख झाकलं जाऊ शकतं. आजच्या काळात तर आपल्याला ही गोष्ट सांगायला नको सगळ्यांना. त्यामुळे जे लोक नेहमी सत्यम ब्रूही, नेहमी सत्यवाणी बोलतात, नेहमी खरं सांगतात असं भाग नाही त्याच्यात, पण जी गोष्ट सतकडे घेऊन जाणारी आहे तिला सत्य म्हणतात. आणि त्याचा आधार ज्यांनी घेतलेला आहे, जी गोष्ट सतकडे घेऊन जाऊ शकत नाहीये तिला सत्य म्हणताच येणार नाही. मग ती कितीही चांगली जरी असली, कितीही चांगली जरी असली तरी तिला सत्य म्हणता येणार नाही. मग रामाला लपून वालीला मारावं लागलं असेल तरी चालेल, ते सत्यच आहे नाही का. किंवा मेघनादाला कपट करून मारावं लागलं असेल तरी ते सत्यच आहे. मग किंवा द्रोण असेल, भीष्म असेल, कर्ण असेल, दुर्योधन असेल, या सगळ्यांना जे मारणं आहे एकही तिथं नियमात नाहीये, पण तरी ते सगळं सत्य आहे. का? कारण धर्माची स्थापना आहे. अभ्युत्थानम अधर्मस्य, त्या अधर्माचं जर अभ्युत्थान करायचं असेल, त्याला जर मुळापासून उपटून टाकायचं असेल, फेकायचं असेल, तर त्याच्यासाठी जी पण कोणती कृती करता येईल ती सगळी सत्यामध्ये मोडते. परदेशी लेखक असतात किंवा इतर जे काही आपलेच, मला तर असं खूप कधी कधी राग होतो यांचा की हे अकली काय कुठं गाण ठेवून येतात का पुस्तकं लिहिताना. महाराष्ट्रामध्ये एक दरोडेखोर होऊन गेला आणि त्याचं नाव शिवाजी. अरे अकली गाण ठेवलात का तुम्ही कुठं? नाही, मग दरोडेखोर नव्हता का तो? तो तर सगळीकडे जाऊन दरोडे टाकायचा. सुरतेचा दरोडा तर किती मोठा प्रसिद्ध आहे, आणि लुटेरा होता तो मोठा. त्यांचे मेंदू गंजलेले असतात ना, बुद्धीमध्ये तो गंज साचलेला असतो, ते त्यांचं हे लिखाण असं असतं. अजिबात आयुष्यभर कधी त्या बुद्धीचा वापरच केला नाहीये, तिला सत्संगतीमध्ये ठेवलेलंच नाहीये, त्याच्यामुळे हे असे विचार बाहेर येतात. अरे त्या माणसाने हे लूट केली मान्य आहे, पण का केली? त्याच्या मागचा अर्थ काय? मग त्याला असत्य म्हणायचं का सत्य म्हणायचं? मग त्याला पाप म्हणायचं का पुण्य म्हणायचं? हा विचार करण्याचा विवेकच ज्यांचा नष्ट झालेला आहे. ब्रह्मा पीतन नरन नरंजयती, स्वतः ब्रह्मदेव सुद्धा ह्यांना कधीच ठीक करू शकणार नाही. मग असे हे लोक आहेत. आणि आश्चर्य म्हणजे ह्यांची पुस्तकाच्या पुस्तकं बाजारात विकली जातात, एडिशनच्या एडिशन संपतात त्यांच्या. म्हणजे काय समाजाचं चित्र कुठं चाललेलं आहे, समाज कोणत्या दिशेने पुढे चाललेला आहे, थोडा याचा विचार आपण केला पाहिजे. त्या माणसाने जर एवढी लूट केली, एवढ्या सगळ्या हे केल्या, एवढे दरोडे टाकले असतील, जे काय ज्याला तुम्ही जे शब्द वापरताय, ते काय त्याची स्वतःची झोळी भरण्यासाठी केलं होतं का त्यांनी? का त्यांनी त्याचे 4 राजमहाल बांधले मग त्याच्यावरती? अजिबात नाही. प्रत्येक पैन पै, दमडीन दमडी त्यांनी लोकांसाठी खर्च केलेली आहे, हिंदवी स्वराज्यासाठी खर्च केलेली आहे, वैदिक संस्कृती टिकवण्यासाठी केलेली आहे, धर्माचं रक्षण करण्यासाठी केलेली आहे. एक काही पैसा त्याला स्वतःला नको होता. असा तो श्रेष्ठ माणूस होता, अशी ती श्रेष्ठ व्यक्ती होती. पण त्याला न समजताच पाश्चात्य लोक म्हणतात एक वेळेस ठीक आहे,
पण ज्यावेळेस आपलेच लोक ही गोष्ट सांगतात त्यावेळेस मात्र एकदम तळपायाची आग मस्तकात जाते मग तिथं. अरे तुला कळत नाही का ज्याच्यामुळे आज तू एवढा स्वस्थ आहेस, ज्याच्यामुळे आज तू सत्यावरती बोलू शकतोय, त्याच्याच अंगावरती तू शिंतोडे उडवतोयस. थोडा विचार केला पाहिजे आपण. पाप कर्म म्हणजे काय, सत्य कर्म म्हणजे काय, सत्य कशाला म्हणतात. लूट करणं हे कृती म्हणजे ते सांगतो, कृती ही कधी सत्य किंवा असत्य नसते. कृती ही कधी पाप आणि पुण्याने भरलेली नसते. एखाद्याला मारणं हे पाप आहे का पुण्य आहे हे कोण ठरवणार, त्याच्या मागचा हेतू ठरवणार. मुलगा सुधरावा म्हणून आई त्याला मारते नाही का, आणि पैसे मिळावे म्हणून चोर पण किंवा गुंड पण माणसाला मारतो. आता मारणे ही क्रिया आहे, पण मारणे ही क्रिया पाप कधी बनते आणि मारणे ही क्रिया पुण्य कधी बनते, त्याच्या मागचा हेतू काय. मग तसंच आहे सत्याचं पण, की सत्य हे कधी बनतं, कोणतीही क्रिया, कोणतेही वचन, कोणतेही विचार हे सत्य कधी बनतात आणि असत्य कधी बनतात हे त्याच्या हेतूवरती अवलंबून आहे. आणि तो हेतू ज्यांचा शुद्ध आहे त्यांची कर्म आपोआपच पुण्यकर्मामध्ये मोडली जातात, त्यांची वचनं आपोआपच सत्यामध्ये मोडली जातात. आणि अशुद्ध हेतूने भरलेले, अशुद्ध विचारांनी भरलेले अशा लोकांनी कितीही शुद्ध कृती करण्याचा प्रयत्न केला तरी ती सुद्धा पापाकडेच नेणारी आहे, तरी ती सुद्धा असत्याकडेच नेणारी आहे. असत्याचाच विचार ज्याच्यामध्ये आहे. खूप म्हणजे या गोष्टीवरती बारकाईने विचार झाला पाहिजे. पाप म्हणजे काय, सत्य म्हणजे काय असं म्हणा. ते आपण आता उगाच त्याच्यामध्ये जास्त वेळ घालूया नको, ज्याचा त्याने विचार करावा त्यावरती. सत्याचे प्रकार आहेत, पारमार्थिक सत्य, प्रातिभाषिक सत्य, व्यावहारिक सत्य, खूप त्याचे अनेक प्रकार आहेत सत्याचे. आता त्याच्यावरती बोलायला लागलं आपल्याला दिवस सगळे कमी पडत जात. वैदिकांनी इतका खोलवरती विचार करून ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टींचा. पण आपल्याला त्याच्यासाठी वेळ मिळाला तर हराम आहे ना. मग त्यासाठी अजिबात आपल्याला वेळ नको, अभ्यास करायला नको. आलो संसारात, संसार केला, गेलो निघून. थोडासा आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तस्वं कोहं कुत आयातः कामे जननी को मेतात इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे मूर्खा, नाही का. म्हणजे बघा हे एवढे संत, काय त्याला म्हणजे साक्षात भगवत पदापर्यंत पोहोचलेले असे हे जे लोक आहेत त्यांना पण इतका राग येतो आणि ते असे शब्द वापरतात, अरे मूर्खा, अरे मूढा. म्हणजे किती त्यांना सुद्धा राग येत असेल या गोष्टींचा. पण आपण एकदम आनंदाने गातो नाही का, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे ते मूढमते तुला स्वतःला म्हटलेलं आहे, पण तू स्वतःलाच मूर्ख म्हणून अजून ते आनंदाने गातोय. त्याच्याऐवजी दोन गोष्टींचा अभ्यास कर. स्तोत्र गावं नाही असं नाही, भाग नाहीये, ते तर गावच, पण त्याच्यातून त्यांना काय सांगायचंय, त्यांची तळमळ काय. ज्याने सगळ्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे, ज्याने षड्रिपूंवरती विजय मिळवलेला आहे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर याच्यावरती ज्याने विजय मिळवलेला आहे, त्याच्यावरती ज्याने नियंत्रण ठेवलेलं आहे, असा माणूस ज्यावेळेस मूर्ख म्हणतोय समोरच्याला,
म्हणजे बघा त्याच्यात किती तो क्रोध आलेला असणार आहे त्याला, नाही का. मूढ मते, प्रत्येकाला तो मूढ मते म्हणतोय. अरे मूर्ख ऐक, पण ह्याला कळतच नाही की मी मूर्ख आहे आणि ते मलाच उद्देशून म्हटलेले, हे याला कळतच नाही कधी. आणि जोपर्यंत ही गोष्ट मला कळत नाही की मी मूर्ख आहे, तोपर्यंत माझा विकासच नाहीये ना. मग आपल्याला काय वाटतं, मीच सगळ्यात जास्त शहाणा आहे आणि माझ्यापेक्षा जगात दुसरा कोणी शहाणा नाहीच आहे, त्यामुळे तू मला शिकवू नको. तो माणूस जर मूढमते, हे मूर्खा, ज्याची मूर्खमती आहे, मूर्ख बुद्धीचा असा जो आहे, असं म्हणतोय, याचा अर्थ आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक कोणीही संत बघा, प्रत्येक संतांनी अशा वेगवेगळ्या स्वरांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. कोणी मूर्ख म्हणलेलं आहे, कोणी पाखंडी म्हटलेलं आहे, तर कोणी अजून काय म्हटलेलं आहे. आता हे सगळं कधी येतं, ज्यावेळेस तुमच्या अंगामध्ये तो क्रोध उफाळून येतो आणि तो क्रोध ज्यावेळेस शब्दांमधून व्यक्त होतो, त्यावेळेस हे शब्द बाहेर पडतात ना. आणि ज्यांनी या सगळ्या षड्रिपूंवरती विजय मिळवलेला आहे, तरी त्यांच्या वाणीतून जेव्हा हे शब्द बाहेर पडतायत, म्हणजे बघा की आपण किती मोठे अपराधी आहोत की आपल्याकडे पाहूनच त्यांच्या तोंडात हे शब्द येत आहेत. थोडा आपण विचार केला पाहिजे. पापे रतिम्मा कृथाः सत्यम ब्रूहि, ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. काय आहे पारमार्थिक सत्य, काय आहे प्रातिभाषिक सत्य, काय आहे व्यावहारिक सत्य, काय आहे परिस्थितीजन्य सत्य त्याला म्हणतात. सत्याचे खूप प्रकार आहेत. आता त्याच्यावरती आपण, पापांचे जसे खूप प्रकार आहेत, आता ह्या प्रत्येक गोष्टीवरती जसं आपण तृष्णा पाहिली, तृष्णेचे किती प्रकार आहेत, क्षमेचे किती प्रकार आहेत, हे प्रत्येकाचे खूप विचार केलेला आहे शास्त्रकारांनी. पण आता आपण तेवढ्याच तिथं खोलवर जायला नको, कारण आपला मूळ विषय बाजूला राहत जाईल आणि एक एक आपण अजून आत जात जाऊ. ह्याच्यातल्या काही गोष्टी जर आल्या ओघाने पुढं, तर त्यावेळेस बघू. नाही आल्या तर तुम्ही सगळे अभ्यासू आहातच, तुम्ही त्याचा अभ्यास नक्की कराल. त्याच्यामुळे आता त्याच्यात आपण काही शिरायला नको. तृष्णां छिंदी भजक्षमां जहिमदं पापे रतिम्मा कृथाः सत्यम ब्रूयनुपाहि साधू पदवीम, नाही का. की पुढं ते म्हणतायत अनुयाही साधू पदवीम, अनुयाही साधू पदवीम. हे जे आहे साधू पदवीम, सज्जनांनी जी सांगितलेला किंवा साधूच्या पदवीवरती जो विराजमान आहे, म्हणजे असे हे जे सज्जन लोक होऊन गेलेत त्यांच्या आधी, त्या प्रत्येकाचं काय करणं, अनुपाही किंवा अनुयाही, त्यांचं अनुसरण करणं. अनुयाही साधू पदवीम, अनुयाही साधू पदवीम. सज्जनांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण जे करतात, वेदा उपनिषदांनी सांगितलेल्या मार्गाचं जे लोक अनुसरण करतात, त्यांना सज्जन म्हटलेलं आहे. अजिबात मग ते एकही पाऊल इकडं का तिकडं जात नाहीत, बरोबर त्याच पावलावरती पाऊल ठेवून ते पुढे जातात. ते आपण दुसऱ्या सर्गाच्या सुरुवातीला पाहिलं ना, आठवत असेल सगळ्यांना, की राणी सुदक्षिणा ही सिंहाच्या पाठोपाठ गायीच्या पाठोपाठ कशी चाललेली आहे. श्रुतेरिवार्थम स्मृतिरन्वगच्छत, ज्याप्रमाणे श्रुतीच्या मागे स्मृती जाते, अगदी त्याचप्रमाणे त्या गायीच्या पावलावर पाऊल ठेवून राणी सुदक्षिणा तिच्या मागे निघालेली आहे. अजिबात एक पाऊलही इकडं का तिकडं नाही, जरा सुद्धा. जसं श्रुतीचं अनुसरण स्मृती करते, अगदी तसंच हे जे संत लोक आहेत, हे जे सज्जन लोक आहेत, हे सुद्धा त्यांच्या आधी जे सज्जन संत होऊन गेलेले असतील, जे ऋषीमुनी होऊन गेलेले असतील, जे वेद उपनिषद गीता पुराण रामायण महाभारत जे काही सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या असतील, ब्राह्मण आरण्यक सूत्र ग्रंथ असतील, ज्या पण काही सगळे विचारधारा असेल, अगदी तिच्यावरती पाऊल ठेवूनच जे पुढे चाललेले आहेत,
अनुपाहि साधु पदवीम, अनुयाही साधु पदवीम. असे जे लोक आहेत की थोरांनी, श्रेष्ठांनी, ज्येष्ठांनी ज्या रस्ता नेमून दिलेला आहे त्या नेमून दिलेल्या रस्त्यावरतीच जो चालतो त्याला म्हणतात. पण ते नेमून दिलेल्या रस्त्यावरती चालताना पण कसं चाललं पाहिजे, समजून उमजून चाललं पाहिजे. एवढं आपली ही जी वैदिक विचारधारा आहे, ही वैदिक विचारधारा काही साधी सुधी विचारधारा नाहीये. प्रचंड शक्ती जिच्यामध्ये भरलेली आहे. तिचं जर अनुसरण आपण केलं तर नरका नारायण बने, ही जी संकल्पना आहे. का बरं आपण नारायणत्वाच्या दिशेने वाटचाल करू शकणार नाहीये? नक्कीच करू शकू, पण तिच्यावरती पाऊल ठेवून चाललं पाहिजे. असं आपण काल परवा पाहिलं की चोखोबा असतील तर चोखोबा, संत चोखोबा हे नामदेवांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होते. नामदेव असतील हे ज्ञानेश्वरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होते. तर ज्ञानेश्वर असतील हे निवृत्तीनाथांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होते. हे जे याला म्हणतात अनुपाही अनुयाही साधू पदवीम, अनुयाही साधू पदवीम. ही संतांच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे चालणं. पावलावरती पाऊल ठेवून चालणं म्हणजे काय? तो या रस्त्याने गेला होता आणि मी पण याच रस्त्याने जाणार का? पावलावरती पाऊल ठेवून जाणं म्हणजे त्याने त्याच्या जीवनात जी काही कर्म केलेली असतील, त्याच्या जीवनाचं जे काही ध्येय असेल, त्याच्या जीवनातली जी काही विचार प्रणाली असेल, त्याची जी काही उपासना प्रणाली असेल, या सगळ्यांचं अनुसरण करणं त्याला म्हणतात अनुयाही साधू पदवीम. त्या सज्जनांच्या मार्गाचं अनुसरण करायचं. आणि कोणत्या सज्जनांच्या मार्गाचं अनुसरण करायचंय? की जे तसं बोललेले आहेत आणि जे तसं वागलेले आहेत. ज्यांच्या वाणीमध्ये, विचारांमध्ये आणि कृतीमध्ये जिथं साम्य आहे, तिथं अजिबात भेद नाहीये, अशा लोकांच्या मार्गाचं अनुसरण करायचं. आज असतो की नाही आपण, दिंडी जाते आपली पंढरीला, पायवारीला जातो आपण, त्या पालखी मागं का चालायचंय मला? पालखी मागं चालण्याचा अर्थ तो आहे, हे प्रतिकात्मक आहे. हे जे चालणं आहे ना, हे फक्त प्रतिकात्मक आहे. तुम्ही त्या पालखी मागं जा किंवा नका जाऊ, पण ती पालखी ज्याची उचललेली आहे तो जसं जीवन जगलाय ना, तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, तर ती तुमची खरी वारी आहे. अनुयाही साधू पदवीम. त्या साधूंच्या मार्गाने चालायचं. याचा अर्थ काय? की त्यांचं जीवन जसं ते जगलेले तसं जीवन मला जगायचा प्रयत्न करायचा आहे. ते जसे देवाचे लाडके झालेले आहेत, सगळ्यांचे लाडके झालेले आहेत, तसा मी आहे का? मला साधे माझ्या कुटुंबात 4 तोंड असतात, ते बाकीच्या 3 तोंडांचं पण आवडतं होता येत नाही. त्या 3ही तोंडातून माझ्याकडे शिव्याच निघत असतात कायम माझ्याबद्दल. हा विचार आपण कायम केला पाहिजे. अनुयाही साधू पदवीम. मग हे जे त्यांच्या रस्त्यावरती चालायचंय, हे कसं चालायचंय, काय चालायचंय, तर ते त्यांना समजून उमजून आपण चाललो पाहिजे त्या रस्त्यावरती. त्यांना न समजता, न हे करता, नुसतंच आपण अंधानुकरण करत जर राहिलो तरीही आपली वाटचाल सत्याऐवजी असत्य दिशेनेच होणार आहे. मग अधोगतीच होणार आहे आपली. जीवन विकासाच्या मार्गावरती पुढे जाऊच शकणार नाही आपण. का? कारण बुद्धिपूर्वक, विवेकपूर्वक
आपण त्यांना समजलेलो नाहीये, त्यांना नेमकं काय म्हणायचंय तिथे. आणि मग आपण त्यांच्या वाक्याचा आपल्याला हवा असलेला अर्थ आपण काढून घेतो. आणि मग आपण ते शास्त्राचे कोटेशन दाखवतो, शास्त्रातले पुरावे दाखवतो, हे बघा हे असं सांगितलंय शास्त्राने. असे समाजात खूप लोक असतात, स्वतःचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी, नाही का, स्वार्थ सिद्ध करण्यासाठी जे लोक काय करतायत, शास्त्राचा आधार घेतात. हे काय, याच्यात महापुरुषांची चूक थोडी आहे. त्यांनी तर शुद्ध हेतूने, शुद्ध अंतःकरणाने ती कृती केलेली आहे, ती रचना केलेली आहे. हे सगळं शास्त्र निर्माण केलं असेल, पण त्याचा वापर जर दुसऱ्याने चुकीच्या हेतूने केला, चुकीच्या कामासाठी केला, तर त्याला कोण अडवणार आहे? अणुऊर्जेची निर्मिती ज्याने केली किंवा त्याचा शोध ज्याने लावला, निर्मिती केली असं म्हणण्यापेक्षा शोध लावला, कारण निर्मिती तर भगवंताने केलीच आहे, आपण फक्त निमित्त झालेलं आहे ती गोष्ट शोधण्यासाठी. त्यांनी शोध लावल्यानंतर सांगितलं होतं की ह्याच्यातून काय होईल, आपल्याला अणुविद्युत निर्माण करता येईल, नाही का, अणुशक्तीच्या ह्याच्यावरती इतर काही इंजिन्स तयार करता येतील, किंवा असे जे काही त्याचे वेगवेगळे प्रयोग असतील सगळे ते त्यांनी सांगितले. पण जेव्हा त्याचा उपयोग दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा नागासाकीवरती झाला, तो अणुबॉम्ब फेकला तिथं, आणि त्याचे जे काही परिणाम झाले ते परिणाम नंतर पाहिल्यानंतर ज्याने तो शोध लावलेला होता त्यांनी काय केलं असेल त्या दिवशी, त्याच्या डोक्यामध्ये काय आलं असेल की अरे मी मानवाच्या उत्थानासाठी ही गोष्ट तयार केली किंवा शोधली, तयार केली म्हणण्यापेक्षा शोधली, आणि त्याचा असा असा उपयोग करा हे मी या लोकांना सांगितलं, पण त्यांनी नेमकी माझ्याकडून ती गोष्ट घेतली आणि उपयोग मात्र त्याचा वेगळाच केला. असं ज्या दिवशी होत असेल त्या दिवशी त्याला काय वाटत असेल. मग तसंच या साधू संत सज्जनांचं होत नसणार का, की त्यांनी सांगितलेल्या वाङ्मयाचा, त्यांनी सांगितलेल्या विचारांचा, त्यांनी जीवनात ज्या काही कृती केलेल्या आहेत, त्यांनी जगलेल्या जीवनाचा वापर आपण आपल्या स्वार्थासाठी काहीतरी वेगळ्याच प्रकारे करून घेतोय. त्यावेळेस त्यांना कसं वाटत असेल, हा थोडासा विचार आपण त्याच्या मागे केला पाहिजे. अनुया ही साधू पदवीम, त्या साधूंचं, ऋषीमुनींचं, ऋषींनी सांगितलेला जो रस्ता आहे, राजमार्ग त्यांनी आपल्याला एवढा मोठा बनवून दिलेला आहे, पण आपण त्या राजमार्गावरती जाण्याच्या ऐवजी इकडंच कुठेतरी गल्ली बोळ्यांमध्ये फिरत बसतोय, कुठंतरी खास खळग्यांमध्येच आपण अडकून बसलेलो आहे. अरे एकदा तुमची गाडी घेऊन या, इथं राजमार्गावरती घेऊन या, हा जो वैदिकांनी सांगितलेला राजमार्ग आहे याच्यावरती एकदा ती गाडी घेऊन या आणि बघा काय जीवनाची वेगळी मज्जा आहे, जी मग तुमच्या जीवनाची गाडी कशी एकदम मस्त आनंदाने धावते. पण नाही, आपण कुठंतरी या खास खडग्यांमध्येच अडकत बसतो आणि मग विचारत बसतो काय हे रस्ते कसे बनवलेत, काय आहे, जीवन जगण्यात अर्थ नाहीये, काय हेच नाहीये, नाही का. म्हणून अनुया ही साधू पदवीम, एकदा तू ये, या संतांनी सांगितलेल्या मार्गावरती ये, ऋषींनी सांगितलेल्या मार्गावरती ये, गीता उपनिषद वेदांनी सांगितलेल्या मार्गावरती जीवन जगण्याचा प्रयत्न कर, मग बघ जीवनात किती सुंदर मजा आहे, आनंदाने भरलेलं जीवन कसं होतंय. पण याला या गोष्टी नको आहेत, आणि मग त्या भौतिक जीवनाच्या रस्त्यावरतीच याची गाडी गोल 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 तिथल्या तिथंच फिरत राहते. शेवटी त्या गाडीचे सगळे पार्ट्स तुटतात, पेट्रोल समजा जे काय सगळ्या गोष्टी होतात, आणि मग हताश निराश होऊन याचं जीवन संपून जातं. थोडा विचार केला पाहिजे आपण यावर, नाही का, की काय आहेत संत लोक कोणाला म्हणतात, आणि त्यांची संगती म्हणजे कशी, सत्संगती, संगती करणम.
ते असे आहेत, हे संत लोके तृष्णान छिंदी भज क्षमाम जहिमलम पापे रतिम माकृथा सत्यम ब्रुजनुयावी साधू पदवीम. बघूया आपण काय आहे संतांची लक्षणं. 9 वाजून गेलेले आहेत. भेटू परत पुन्हा उद्या 8 वाजता. बघूया त्याच्यावरती परत विचार करू.